नमस्कार मित्रांनो. दोन गोष्टी असतात. एक म्हणजे चांगली कंपनी असते, पण निकाल खराब येतात. त्यामुळे शेअर कमी होतो. तुम्हाला खरेदी करण्याची संधी मिळत आहे, कारण येत्या काळात चांगले निकाल येऊ शकतील. त्यामुळे तुम्ही विचार केला पाहिजे, की चांगली कंपनी आहे की नाही? निकाल खराब आले तरी तुम्हाला कमी भावात मिळेल आणि येत्या काळात तुम्ही अपेक्षा ठेवू शकता, की शेअरमध्ये वाढ होऊ शकते. कंपनीचा व्यवसाय कधीच बंद होऊ शकतो का? या व्यवसायाबद्दल आपल्याला काही ठोस माहिती नसते. त्यामुळे थोडं काही अभ्यासायला हवं. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे, की कंपनीमध्ये कोणते उत्पादन बनवले जातात, त्यांची मागणी किती आहे, कोणतीही पोझिशन ठेवली जाते की नाही, या कंपनीच्या उत्पादनाबद्दल आणि ती निर्माण करत असलेल्या गोष्टीच्या मार्केट शेअरच्या बाबतीत मी तुम्हाला एक माहिती देतो. एडिबल ऑइलच्या क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे. आता भारतात बरेच भिन्न कंपन्या आहेत, ज्या या प्रकारचं काम करतात. त्यामुळे त्यामध्ये याचा 19% मार्केट शेअर आहे. नंबर 1वर आहे. कोणाचाही 19% शेअर मार्केट शेअर नाही. याशिवाय कॅस्टर एक्सपोर्टमध्ये नंबर 1 आहे. 27% मार्केट शेअर आहे. ऑलिओ केमिकल नंबर 1वर आहे. 34%चा मार्केट शेअर आहे. सोया नगेट्स नंबर 2वर आहे. व्हीट फ्लॉवरमध्ये नंबर 2वर आहे. 5.6% मार्केट शेअर आहे. बासमती तांदळात नंबर 3वर आहे. 7.7% मार्केट शेअर आहे. याशिवाय बासमती तांदळाबाबत FMCG प्लेयरची चर्चा केली तर कंपनी टॉप 10 कंपन्यांमध्ये येते. ही एक चांगली गोष्ट आहे. जर भौगोलिक विभाजनाची गोष्ट केली तर 88% रेव्हेन्यू डॉमेस्टिक मार्केटमधून या कंपनीचा येतो. एक्सपोर्टमधून 12% येतो. तर ही एक सकारात्मक गोष्ट आहे, जी तुम्हाला माहिती असावी. याशिवाय आणखी एक गोष्ट, एडिबल ऑइलचा 75% रेव्हेन्यू येतो. एडिबल ऑइल श्रेणीमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश आहे? सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल, मोहरीचे तेल, राईस ब्रँड ऑइल. याशिवाय फॉर्च्यूनच्या बाबतीत म्हणालो तर कंपनीने इथे चांगला रेव्हेन्यू काढला आहे. पुढे एडिबल ऑइलच्या सेगमेंटमध्ये 12% वाढ झाली आहे. विक्रीचे व्हॉल्यूम फायनान्शियल इयर 22च्या तुलनेत जर आपण फायनान्शियल इयर 24-25मध्ये पाहिले तर इथे चांगली वाढ दिसत आहे. उद्योगातील अनेक उत्पादने ज्या भिन्न भिन्न गोष्टीमध्ये वापरल्या जातात, याबद्दल ॲसिडिक, अल्कलाईन, ग्लिसरीन हे सर्व भिन्न उत्पादने वेगवेगळ्या ठिकाणी वापरली जातात. त्यामध्ये डिटर्जंट, कॉस्मेटिक आणि पॉलिमर समाविष्ट आहेत. आता ह्या कंपनीचा मार्केट कॅप पहा, 33,000 करोडचा मार्केट कॅप आहे आणि कमी घसरलेल्या भावात कंपनी मिळत आहे. पुढील 2-3 वर्षात ह्या कंपनीचा मार्केट कॅप 1,00,000च्या पुढे जाऊ शकतो आणि शेअरचा भाव पण 600-800 पर्यंत जाऊ शकतो. आता ह्या कंपनीचे रिझल्ट्स पाहूया. तर 2024मध्ये 51,262 करोडचा रेव्हेन्यू होता. मार्च 2025मध्ये 63,672 करोडचा रेव्हेन्यू होता आणि आत्ता सध्याच्या इयरमध्ये 2 क्वार्टरमध्ये 69,732 करोडचा रेव्हेन्यू आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट पहा तर वाढतच आहे. 7,089 करोडपासून ते 262 करोड, 1,601 करोड आणि आत्ताच्या 2 क्वार्टरमध्ये 1,404 करोड रेव्हेन्यू झाला आहे. आणि नेट प्रॉफिट पण सतत वाढत आहे. 582वर होता, त्यानंतर 148वर, गेल्या वर्षी 1226वर आणि सध्याच्या 2 क्वार्टरच्या रिझल्टमध्ये रेव्हेन्यू पहा 1,084 करोडपर्यंत नेट प्रॉफिट झालेला आहे. तर अशा प्रकारे रेव्हेन्यू कंपनीचा वाढतच आहे. आता पाहूया कंपनीवर काही कर्ज आहे का नाही. तर कंपनीकडे रिझर्व्ह आहे 9,776 करोडचा
आणि बॉरोइंग आहे 1096 करोडची. म्हणजे बोलू शकतो की ही कंपनी डेट फ्री आहे. म्हणजे या कंपनीवर कोणतंही कर्ज नाही आहे. आता या कंपनीत इन्व्हेस्टर किती आहेत ते पाहूया. तर प्रमोटरची होल्डिंग 64% आसपास आहे आणि एफ-आय-एस आणि डी-आय-एस आपली होल्डिंग वाढवत आहे. एफ-आय-एसने आपली होल्डिंग 4% वरून 14% वर आणली आहे आणि डी-आय-एसने आपली होल्डिंग पण वाढवली आहे. तर बोलू शकतो की येणाऱ्या काळात हा शेअर वरती 600-800 पर्यंत पोहोचू शकतो. धन्यवाद.